सिंधुदुर्ग के विधायक रोहित पाटिल ने कहा कि सरकार निधि वितरण में भेदभाव कर रही है या नहीं, ये वितरण के बाद ही पता चलेगा। वे आज एक बैठक में शामिल हुए जो अर्थ मंत्री अजित पवार के नेतृत्व में जिला नियोजन के संबंध में आयोजित की गई थी। इस बैठक में जिले को अतिरिक्त निधि देने के लिए चर्चा हुई और सकारात्मक चर्चा के बाद अजित पवार ने जिले को बढ़े हुए निधि का आश्वासन दिया। विभागीय आयुक्तालयामध्ये जिल्ह्याला जो निधी वाटप होणार आहे त्या निधी वाटपाच्या संदर्भामध्ये जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींची, जिल्ह्यातल्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक होती। संबंधित बैठक राज्याचे अर्थमंत्री अजितदादांच्या नेतृत्वामध्ये घेतली गेली। यामध्ये जिल्ह्याला जास्तीचा निधी का मिळावा हे अधिकाऱ्यांनी आणि जिल्ह्यातल्या सर्वच लोकप्रतिनिधींनी समजावून सांगितलं। आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये काम करत असताना मतदारसंघातले वेगळे विषय काय आहेत आणि वाढीव निधी जिल्ह्याला का मिळणं गरजेचं आहे आणि तो निधी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर वाटप कशा पद्धतीने झाले पाहिजे याच्यावरती या बैठकीमध्ये चर्चा झाली। सकारात्मक चर्चा झाली। जिल्ह्याला वाढीव निधी देण्याचं आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये या वाढीव निधीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत हा निधी पोहोचवण्याचं काम आमच्या सर्वांचं